आपल्या झेंडूच्या एका छोट्याशा कामामुळे उत्पादन 20 ते 30% वाढू शकतं. ते म्हणजे पिंचिंग, शेंडा कट करणे. चला पाहूया संपूर्ण माहिती. नमस्कार मित्रांनो, आपलं फार्म विथ सॅम या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण झेंडू पिकातील सर्वात महत्त्वाच्या कामाबद्दल जाणून घेणार आहे. पिंचिंग म्हणजेच शेंडा कापणे. मी माझ्या झेंडूच्या प्लॉटमध्ये आज पिंचिंग पूर्ण केले आहे. ही प्रक्रिया का करायची, कधी करायची आणि कशी करायची, याचा उत्पादनावर काय परिणाम होतो हे सविस्तर समजून घेऊ. पिंचिंग म्हणजे काय? पिंचिंग म्हणजे झाडावरचा वाढणारा मुख्य शेंडा हाताने किंवा स्वच्छ कात्रीने काढून टाकणे. यामुळे झाडाची उंची कमी होऊन बाजूच्या फांद्या भरपूर फुटतात. पिंचिंग कधी करावी? साधारणपणे लागवडीनंतर 20 ते 30 दिवसाच्या दरम्यान पिंचिंग करावी. मी माझ्या झेंडूमध्ये 30व्या दिवशी पिंचिंग केली, कारण माझ्या झेंडूची वाढ तशी झालती आणि ह्या अवस्थेत झाड जोमात वाढत असतं. पिंचिंग कशी करावी? फक्त वरचा कवळा शेंडा काढायचा, खूप खाली कापू नका. सकाळी किंवा संध्याकाळी करणं चांगलं. स्वच्छ हात किंवा निर्जंतुक कात्री वापरा. आता पिंचिंगचं फायदा काय? बाजूच्या फांद्या जास्त फुटतात, झाड अधिक दाट आणि मजबूत बनतं. प्रत्येक फांदी फुलं येतात, फुलांचा आकार आणि उत्पादन सुधारतं. पिंचिंग करताना कोणत्या चुका टाळाव्यात? खूप उशिरा पिंचिंग करू नका. पावसात किंवा ओल्या झाडावर पिंचिंग करणं टाळा, कारण बुरशी चढण्याचा धोका असतो. खूप खोलवर शेंडा कापू नका. पिंचिंग नंतर लगेच जोरदार खत देऊ नका. पिंचिंग नंतरची काळजी. पिंचिंग नंतर शेतात पाणी साचू देऊ नका. आवश्यक असल्यास हलकी फवारणी किंवा पोषण व्यवस्थापन करा. नवीन फुटो 5 दिवसात दिसू लागतील. पिंचिंग ही छोटी वाटणारी पण अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आहे. योग्य वेळेत आणि योग्य पद्धतीने केली तर झेंडूच्या झाडाला भरपूर फुटवे येतात आणि पुढे मोठ्या प्रमाणात फुलांचे उत्पादन मिळण्यास मदत होते. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि फार्म विथ सॅम चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण फुटव्यांची वाढ आणि पुढील खत व्यवस्थापन पाहणार आहोत. धन्यवाद.